आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। आदई पंचायत समिती उमेदवार भूपेंद्र सदाशेठ पाटील आणि नेरे जिल्हा परिषद उमेदवार आत्माराम बाळू भस्मा यांच्या प्रचारासाठी विहीरघर, बोनशेत, कोपरोली या परिसरातील गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी परिसरातील महायुतीचे नेते, सरपंच व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारादरम्यान गावात झालेली विविध विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली। गटारी, रस्ते, पाण्याची टाकी, गोरगरिबांना मदत आदी पायाभूत सुविधांसह इतर विकास कामांची माहिती देत प्रचार करण्यात आला। नागरिकांनी पुन्हा निवडून दिल्यास परिसरातील कामे आणखी वेगाने होतील असे आश्वासन देण्यात आले। आदई पंचायत समिती व जिल्हा परिषद कायम राहील असा विश्वास पंचायत समिती गणातील नागरिकांनी व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाजप, महायुती पदाधिकारी, महिला व बालवर्ग उपस्थित होता। या संदर्भात आदर्श लाईव्ह टीमने सविस्तर रिपोर्ट घेतला। सर बघा, रायगड जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीच्या तर्फे जिल्हा परिषदेसाठी आमचे आत्माराम बाळू भस्मा हे आहेत आणि आदई पंचायत समिती गणामधून भूपेंद्र शेठ पाटील यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि त्यांचा प्रचार आता हा एकदम अतिशय जोरात चालेल, उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय। आम्ही जेवढ्या गावामध्ये येतो, ह्या गणामध्ये जेवढी गावं आहेत त्या सगळ्या पंचायतीमध्ये आम्हाला एवढा भरघोस पाठिंबा आहे आम्हाला, आणि आम्हाला हा विजय हा एकतर्फा होणार आहे। अतिशय उत्तम। आणि आमच्या या गणामधून आमचे सरपंच साहेब सचिन शेठ हे रात्रंदिवस मेहनत घेतात। त्यांच्याबरोबर आकुर्ली गावातील सगळे कार्यकर्ते हे रात्रंदिवस झटत आहेत। असा माहोल कधीच बघितलेला नाही आणि कुठल्याही याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायतमध्ये ही जी तयारी आहे अशी कुठेच तयारी नाही, आणि त्याच्यामुळे हा विजय निश्चित आहे। फक्त औपचारिकता बाकी आहे का किती मतांनी लीड घेणार एवढंच बाकी आहे फक्त। भारतीय जनता पार्टी का आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आपकी निशानी कमल, भारतीय जनता पार्टीचा जय हो। आज रायगड जिल्हा परिषदेत व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकाचा बिगुल इथं वाजलेला आहे आणि या बिगुल वाजलेल्या ठिकाणी प्रचंड महासागर जसा काही कार्यकर्त्यांचा आहे आणि इथले उमेदवार आत्माराम बाळूराम भस्म्या तसंच श्री भूपेंद्र सदानंद पाटील हे अधिकृत बीजेपी पार्टीकडनं उभे राहिलेले आहेत। यांना प्रचंड मताने निवडून द्या असं मी सगळ्यांना आवाहन करते, कारण का विकासाला मत तोच तुमचा कमळाला मत। कारण जर विकास व्हायचा असेल तर कमळाला निवडून दिलंच पाहिजे। आणि इथे आज हे एवढ्या वर्ष काम करत आहात, जर तुम्हाला इथे पुढे अजून कामं चांगली व्हायची असतील तर इथे तुम्ही त्यांना प्रचंड मताने उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे असं मी सगळ्या जनतेला आवाहन करते। आणि आमचे भूपेंद्र सदानंद पाटील हे आज नाही तर आज कित्येक वर्ष इथं कामं करत आहेत। इथे रस्त्याची सुधारणा, लाईट, लोकांच्या मुबलक सुविधा आहेत आणि त्या आपण पूर्ण करण्यासाठी मी जनतेला परत एकदा आवाहन करते की भूपेंद्र पाटील साहेबांना आणि आत्माराम भस्मा या साहेबांना उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या। आम्ही आश्वासन देतो की त्यांच्या वतीने की ते चांगली कामं करतील आणि उद्या पुढे जाऊन इथे नोकरी, रस्ता, पाणी ह्या सगळ्यांच्या सुविधा उपलब्ध होतील याचं मी आश्वासन देते त्यांना। आई, भूपेंद्र सदानंद पाटील उमेदवार इथे थांबलेले आहेत, कसा आशीर्वाद देणार तुम्ही? आशीर्वाद निवडून येतील। या आशीर्वाद निवडून येतील। निवडून येतील। आशीर्वाद माझा जा। या गावी आमचे लाडके पंचायत समिती भूपेंद्रदादा पाटील, जिल्हा परिषद आत्माराम बाळू भस्मा यांना बहुमताने निवडून द्यायचं कारण एवढंच आहे की यांचं मागच्या वर्षीचं कार्यक्रम बघून विकास कामाची दखल घेऊन बहुमताने आणि पुढील कामासाठी जे आम्हाला मदत करतात ते आता 2 कोटीचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे। तर आधीच पुढे कामे व्हावी आणि मागच्या वर्षाची त्यांनी आम्हाला दखल दिलेले व्यवस्थित कामं झालेत, पुढेही होतील यासाठी आम्ही परत त्यांना बहुमताने निवडून देऊ, ही ग्वाही देतो। भूपेंद्र दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।